तर आज आपल्याबरोबर चिन्मय आहे, जो सेकंड इयर मेकॅनिकलचा टॉपर आहे. तर आज आपण दोन शब्द त्याच्याकडून ऐकू की त्याची जर्नी कशी होती. तर चिन्मय, तुला काय वाटतं की सेकंड इयरमधून जो टॉपर आला तो कशा पद्धतीने अभ्यास केला ज्याच्यामुळं बाकीच्या विद्यार्थ्यांना थोडंसं मदत होईल? सगळ्या सब्जेक्टला रेग्युलर टाईम टीचर्सनी जसे जसे नोट्स दिले तसं तसा अभ्यास केला. टीचर्सनी आम्हाला बरेच नोट्स प्रोव्हाइड केले, व्हिडिओज दाखवले, लेक्चर्स वगैरे दिले. त्यांनी मी रेग्युलर अभ्यास केला आणि टीचरनी सॅम्पल पेपर्स पण आम्हाला दिले, त्यांनी अभ्यास केला. याच्या व्यतिरिक्त तू अशा काही टेक्निक्स घेतल्यास का ज्याच्यामुळं विद्यार्थ्यांना तू जर टिप्स दिलास तर त्याचा फायदा होऊन ते आणखी जास्त चांगले मार्क्स घेऊ शकतील आणि तुझ्यासारखंच ते टॉपर राहतील असं? मी प्रत्येक सब्जेक्टला रेग्युलर स्टडी केली आणि जे अवघड सब्जेक्ट होतं त्यांना टीचर्सला रिफर करून, रेफरन्स बुक यूज करून त्यांचा अभ्यास केला. आत्तापर्यंत जे तुझं जर्नी होती सेकंड इयरपर्यंतची कॉलेजमध्ये, ती कशी होती? तुला कसं वाटलं फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतल्यापासून आत्तापर्यंत? फर्स्ट इयरला जेव्हा ॲडमिशन घेतलं तेव्हा मी 10th नंतर डिप्लोमा घेतला. मला बरेच नवीन फ्रेंड्स भेटले आणि बरेच सपोर्टिंग फॅकल्टी होते. माझी जर्नी खूप चांगली असते. आता इथून पुढं तुझा कसा राहील प्रवास? शेवटचं वर्ष आहे मग. आता शेवटच्या वर्षाला आम्ही न्यू सब्जेक्ट्स असतील त्यांच्यावर आम्ही रेग्युलर अभ्यास करणार, टीचर्सला रेफर करणार आणि पुढच्या स्टडीच्यासाठी अजून इन्फॉर्मेशन कलेक्ट करणार. ओके, आणखीन एक क्वेश्चन शेवटचा. जे आता आपल्याकडे नवीन विद्यार्थी येतात त्यांना RIT मध्ये आल्यानंतर त्यांना कसं गाईड करशील तू? कसं त्यांनी करावं त्यांच्या करिअरमध्ये? किंवा मी नवीन विद्यार्थ्याला इतकंच म्हणेन की सगळ्या सब्जेक्टचा रेग्युलर अभ्यास करा आणि डाऊट्स टीचर्सला रेफर करा. टीचर्स बरेच सपोर्टिंग आहे आणि ते किती वेळा विचारले तरी डाऊट्स क्लिअर करतात. थँक्यू चिन्मय.